नमस्कार, शेत शिवार चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर ऊसाची लागवड करून 25 ते 30 दिवसानंतर ऊस दिसायला लागला आहे आणि त्यासोबत गवतही दिसायला लागलं होतं. तर यात तणनाशक फवारताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की ऊस हा लागवडीनंतर 25 ते 30 दिवसानंतरच त्यात फवारणी करायची आहे. तर त्यासाठी तर आपण आणले आदामाचं 2,4-D मेन 1 लिटर, कारण आपलं क्षेत्र आहे 1.5 एकर आणि यात आपण 10 टाक्या फवारणार आहोत. तर 2,4-D सोबत इतर आहे हे HPMचं फ्रीडम. यात 200 मिली लिक्विड आहे आणि 8 ग्रॅम पावडर आहे. आणि यासोबतच आपण टाटाचं मेट्री हे सुद्धा फवारणार आहोत. मेट्री आहे 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो. या तिन्हीचं आपण एकत्र मिश्रण करून आपण 10 टाक्या फवारणार आहोत. 10 टाक्या करण्यासाठी आपण 9 माप पाणी घेणार आहोत, कारण 1 लिटर लिक्विड आहे आदामाचं 2,4-D आणि 200 मिली फ्रीडम आहे. ते मिसळल्यानंतर 10 माप लिक्विड तयार होईल. टाटा मेट्री जे आहे ते भुकटीच्या स्वरूपात उपलब्ध असतं, पावडर असतं. पांढरं पावडर आपण सुरुवातीला मिसळून घेऊ, पाण्यात टाकून ते आधी ढवळून घेऊन त्यानंतर दुसरे औषध आपण त्यात मिसळू. तणनाशकाचा योग्य परिणाम पाहिजे असेल तर जमिनीत ओलावा पाहिजे. त्यानंतर आपण हे फ्रीडमची बाटली त्यात मिसळून घेऊ. यावर गव्हाच्या ठोश्या दाखवल्या आहेत, कारण हे गहू, धान या पिकामध्ये सुद्धा तणनाशक म्हणून वापरता येतं. हेही पांढरं लिक्विड आहे, हे आपण मिसळून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी जे राहिलं ते 1 लिटर हे 2,4-D आदामा कंपनीचं. याचा रंग गोमूत्रासारखा दिसतो थोडाफार. यालाही आपण मिश्रणात मिसळून घेऊ. आपल्याकडे बॅटरीवरली फवारणी यंत्र आहे 20 लिटरचं. अशा 10 टाक्या फवारणार आहोत. तर आपण आता फवारणी चालू केलेली आहे आणि आपण याचा काय परिणाम होतो तो आपण 10 दिवसानंतर पाहणार आहोत. म्हणजे ऊसावर काय परिणाम होतो, गवतावर काय परिणाम होतो. हे आहे दुसऱ्या दिवशीचं फुटेज. यामध्ये आपण पाहू शकतो की गवत सुकलं आहे आणि ऊसाला काहीही झालेलं दिसत नाही. ऊस तसाच आहे तरतरीत, पण गवत जे आहे ते सुकलेलं दिसतंय. आपण 4 दिवसानंतर हा व्हिडिओ काढला होता. 4 दिवसानंतर गवतावर अजून जास्त परिणाम झालेला दिसतोय आणि ऊस मात्र हिरवागार जसा आहे तसाच. यात सगळं गवत जळत नाही. जे हराळवर्गीय जी गवतं आहेत त्या गवतावर याचा परिणाम दिसत नाही. पण जी इतर जी गवतं आहेत, म्हणजे कांग्रेस, गाजर गवत, ही मोहरी आणि जी पसर पानाची गवत आहेत ती जळून जातात. आणि हा 10 दिवसानंतरचा व्हिडिओ आहे. गवत पूर्ण वाळून गेलेलं आहे. गवताचं नाव देखील इथं दिसत नाही.